नमस्कार. कृष्णसखी कलाकुसर या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सोनचाफ्याच्या फुलाचे किचन बनवायला शिकणार आहोत. याचा तुम्ही किचन म्हणूनही उपयोग करू शकता किंवा बॅगच्या चेनला लटकन म्हणून लावू शकता. तर हा पूर्ण व्हिडिओ बघा आणि असंच सुंदर सोनचाफ्याचे हे किचन बनवायला शिका. सगळ्यात पहिले एक स्लिप नॉट करून घ्यायची, थोडा धागा सोडून. त्यानंतर 16 चेन करायच्या. 2 3 4 5 6 अशा 16 चेन्स करून झाल्यावर दाखवते. 16 चेन्स झाल्या आहेत. आता ही फर्स्ट चेन सोडून मागच्या दुसऱ्या चेनमध्ये सिंगल क्रोशा करायचा. असं त्याच्या मागच्या एका चेनमध्ये सिंगल क्रोशा असे पूर्ण या 15 चेनमध्ये सिंगल क्रोशे करून घ्यायचे आहे. हे टोटल आपण 16 चेन केल्या होत्या आणि एक चेन इथे सोडली. आता उरलेल्या सगळ्या 15 चेनमध्ये असे सिंगल क्रोशा करून घ्यायचे. तर हे झाल्यावर दाखवते. हे बघा 15 चेन्स सिंगल क्रोशा झाले. त्यानंतर एक चेन करायची आणि यापुढे 16 चेन करायच्या, म्हणजे टोटल 17 चेन करायच्या. तर अशा चेन झाल्यावर दाखवते. टोटल 17 चेन्स करून झाले आहेत. आता एक चेन सोडून त्याच्या मागच्या चेनमध्ये सिंगल क्रोशा घ्यायचा. तसंच त्याच्या मागच्या चेनमध्ये अशा याच्यानंतरच्या 15 चेनमध्ये सिंगल क्रोशा करायचं, म्हणजे एक शेवटी सोडायची आहे, बाकी सर्व याच्यात सिंगल क्रोशा करायचं. आपण इथे 17 चेन केले आहे. तर त्यातली आता इथे पहिलीच सोडली टर्न, म्हणजे सिंगल क्रोशा करताना, आणि एक इथे सोडायची, म्हणजे टोटल 15 झाल्या. तर अशा 15 सिंगल चेन्सवर सिंगल क्रोशे करून घ्यायचे. तर हे पूर्ण 15 सिंगल क्रोशे झाले की दाखवते. आता ह्या ज्या 2 लाईन तयार झाल्या आहेत, इथे 15 सिंगल क्रोशे पूर्ण करून घेतले. तर हे 2 ज्या लाईन आहेत त्या म्हणजे छोट्या पाकळ्यांचा बेस तयार झाला आहे. असे 2 छोट्या पाकळ्या तयार करायच्या आहेत आणि आता 4 मोठ्या पाकळ्या तयार करायच्या आहेत. तर मोठ्या पाकळीसाठी काय करायचं आहे, एक चेन करायची आणि पुढे 18 चेन करायच्या, म्हणजे टोटल 19 चेन करायच्या. इथे आपण वाढवत आहे 2 चेन. तशा 19 चेन्स करून झाल्या की दाखवते. ह्या टोटल 19 चेन्स झाल्या. आता इथे सुद्धा एक चेन सोडून मागच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशिया, त्याच्या मागच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशिया, अशा पूर्ण 17 चेनमध्ये 17 सिंगल क्रोशे करायचे, म्हणजे प्रत्येका चेनमध्ये एक सिंगल क्रोशे. इथे एक लास्टवाली चेन सोडायची आहे, इथची चेन सोडायची आहे, बाकी सगळ्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशा करून घ्यायचा आहे.
दाखवते झाल्यावर. तर अशा आपण सिंगल क्रोशा करून घेतल्या आहेत 17 चेन्समध्ये. तर ही एक मोठी पाकळीचा एक बेस तयार झाला. अशाच आपल्याला अजून 3 मोठ्या पाकळ्या बनवायच्या आहेत. म्हणजे या एकूण 4 मोठ्या पाकळ्या होतील आणि या 2 लहान पाकळ्या. तर परत 3 पाकळ्या बनवून घेऊ. एक चेन करायच्या, म्हणजे टोटल इथे 19 चेन करायच्या. नंतर आता 17 सिंगल क्रोशा, परत 19 चेन, 17 सिंगल क्रोशा. सेम हे पाकळी जशी बनवली आहे, म्हणजे ही पट्टी लाईन, तशाच अजून 3 बनवून घ्यायच्या 19 चेन्स करून. त्यानंतर 17 सिंगल क्रोशा करून. तर अशा 3 झाल्यानंतर दाखवते. अशा प्रकारे आपण 1 2 3 4 मोठ्या पाकळ्या केल्या आहे आणि 2 छोट्या पाकळ्या केल्या आहेत. टोटल 6 पेटल्सचे बेस तयार झाले आहेत. आता काय करायचं, एक चेन करायची आणि हे पलटवायचं, बॅक साईडला टर्न करायचं आणि इथे एक स्लिप स्टिच करायची. परत नेक्स्ट स्टिचमध्ये एक स्लिप स्टिच. आता ही पाकळी पूर्ण करायची आहे आपल्याला. 2 स्लिप स्टिचेस झाल्या. आता एक सिंगल क्रोशा नेक्स्ट स्टिचमध्ये. अशा प्रत्येक एका स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे अशा 6 स्टिचेसमध्ये करायचे आहे. 2 3 4 5 आणि हे 6 स्टिचेसमध्ये सिंगल क्रोशा. आता नेक्स्ट स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशा. अशा 3 स्टिचेसमध्ये एक हाफ डबल क्रोशा करायचा. एक झाला, 2 आणि आणखी एक. हे 2, दुसरा हाफ डबल क्रोशा, हा तिसरा हाफ डबल क्रोशा. 6 सिंगल क्रोशे केले, 3 हाफ डबल क्रोशे केले. आता 4 स्टिचेसमध्ये डबल क्रोशे करायचे. नेक्स्ट 4 स्टिचेसमध्ये एक एक डबल क्रोशे करायचे. दुसरा, तिसरा, हा चौथा. हे डबल क्रोशे झाले. त्यानंतर परत एक हाफ डबल क्रोशा करायचा. त्यानंतर एक सिंगल क्रोशा. एक हाफ डबल क्रोशे झाल्यानंतर एक सिंगल क्रोशा. नंतर परत हा जो टॉपवरचा आहे तिथे एक सिंगल क्रोशा. नंतर एक चेन आणि इथे एक पायकॉट करायचा. म्हणजे या 2 विड्यामधून हुक टाकून धागा ओढायचा आणि इथे एक स्लिप स्टिच करायचं. याला म्हणतो आपण पायकॉट. हाता पाकळीचा एक भाग झाला. आता हा दुसरा भाग. एक सिंगल क्रोशा करायचा पुढच्या एका स्टिचवर. म्हणजे आता याच्याच विरुद्ध दिशेने करायचं. म्हणजे इथे जसं केलं तेच पॅटर्न इकडे. एक सिंगल क्रोशा केल्यानंतर काय केलं होतं, पण एक हाफ डबल क्रोशा केला होता पुढच्या स्टिचमध्ये. त्यानंतर काय केलं होतं, परत सिंगल क्रोशे केला होता. एक हाफ डबल क्रोशे केल्यानंतर पहिले डबल क्रोशे केला होता 4 स्टिचेसमध्ये. 1 2 3
4 आणि त्यानंतर मग याच्याच विरुद्ध करायचं आहे. हा डबल क्रोशे केल्यानंतर हाफ डबल क्रोशे करायचं आहे त्याच्या पुढच्या 3 स्टिचेसमध्ये. 1 2 हे हाफ डबल क्रोशे, 3. आता त्याच्या पुढच्या स्टिचेसमध्ये सिंगल क्रोशा 6 स्टिचेसमध्ये. 1 2 3 4 5 6 6 सिंगल क्रोशे. त्यानंतर स्लिप स्टिच, ह्या उरलेल्या 2 स्टिचेसमध्ये स्लिप स्टिच. तर अशी ही आपली एक पाकळी तयार झाली. आता दुसरी पाकळी करायची आहे. त्यासाठी काय करायचं, ही जी एक सिंगल क्रोशाची एक चेनची गॅप आहे तिथे एक सिंगल क्रोशा करायचा. तर या चेनमध्ये हुक नाही टाकायची आहे अशी, तर या चेनच्या खालून हुक टाकायची आहे आणि इथे सिंगल क्रोशा करायचा आहे. त्यानंतर ही जी पुढची पाकळी आहे तिथे इथे जसे स्टिचेस घेतले आहेत तसेच पॅटर्ननी स्टिचेस घ्यायचे आहे. पहिले 2 स्लिप स्टिच, 1 2, नंतर 6 सिंगल क्रोशिया, 1 2 3. तुम्ही हीच पाकळी रिपीट पाहू शकता बॅक करून थोडा व्हिडिओ. तर मी अशीच ह्या 3ही पाकळ्या तयार करते. मधात सिंगल क्रोशा कसा घ्यायचा ते लक्षात आलं असेल. बाकी सेम असंच आहे. तर अशीच पाकळी बघून ह्या 3 मोठ्या पाकळ्या पूर्ण करायच्या. ह्या 3 नंतर या 2 छोट्या कशा करायच्या ते दाखवते. अशा प्रकारे आपण 4 मोठ्या पाकळ्या करून घेतल्या आहे. ही जशी केली आहे तशाच या 3 केल्या आहे. आता यानंतर या 2 छोट्या पाकळ्या पूर्ण करायच्या आहे. तर त्यासाठी काय करायचं, इथपर्यंत हे पूर्ण झालं की इथे एक सिंगल क्रोशा करायचा. या एक चेनच्या खालून हुक टाकायची. या चेनच्या मधातून नाही टाकायची आहे, खालून हुक टाकायची आणि इथे एक सिंगल क्रोशा करायचा. त्यानंतर नेक्स्ट चेनमध्ये एक स्लिप स्टिच, त्याच्या नेक्स्ट चेनमध्ये एक स्लिप स्टिच, 2 स्लिप स्टिच करून घ्यायचे 2 चेनमध्ये स्टिचेसमध्ये. त्यानंतर एक सिंगल क्रोशा नेक्स्ट स्टिचमध्ये. असे आपल्याला इथे 5 सिंगल क्रोशे करून घ्यायचे. एक झाला, 2 3 4 5. आता एक हाफ डबल क्रोशा करायचा. नंतरच्या 3 स्टिच, नेक्स्ट स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशा, एक झाला. त्यानंतरच्या नेक्स्ट स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशा, 2 झाले. त्यानंतर अजून एक हाफ डबल क्रोशिया, 3 झाले. 3 हाफ डबल क्रोशे करून झाल्यानंतर 3 हाफ डबल क्रोशे झाल्यानंतर नेक्स्ट स्टिचमध्ये एक डबल क्रोशिया, त्यानंतरच्या नेक्स्ट स्टिचमध्ये एक डबल क्रोशिया, 2 झाले. त्यानंतरच्या एक स्टिचमध्ये एक डबल क्रोशिया. असे 3 डबल क्रोशे करून घ्यायचे आहे. 3 हाफ डबल क्रोशे केले आणि 3 डबल क्रोशे. आता परत एक हाफ डबल क्रोशिया नेक्स्ट स्टिचमध्ये, त्यानंतर एक सिंगल क्रोशिया,
नेक्स्ट स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशा, नंतर परत इथे एक सिंगल क्रोशा, इथे एक चेन आणि नंतर इथे एक पायपॉट, म्हणजे इथे हुक काढून एक स्लिप स्टिच करायची, नंतर एक सिंगल क्रोशा, नंतर एक हाफ डबल क्रोशिया नेक्स्ट स्टिचमध्ये, त्यानंतर डबल क्रोशा करायचा, नेक्स्ट स्टिचमध्ये 3 स्टिचेसमध्ये डबल क्रोशा करायचा, 1 2 3 याच्यात डबल क्रोशिया, नंतर परत नेक्स्ट 3 स्टिचेसमध्ये हाफ डबल क्रोशिया, 1 2 3 हाफ डबल क्रोशिया झाल्यानंतर आता सिंगल क्रोशिया करायचे 5 स्टिचेसमध्ये, जसं इकडच्या साईडने केलं तसंच या साईडने करत आहे. 1 2 3 4 आता नेक्स्ट स्टिचमध्ये 5. हे झाल्यानंतर स्लिप स्टिच करायचे 2 स्टिचेसमध्ये, 1 2, त्यानंतर परत एक सिंगल क्रोशा या एक चेनच्या गॅपमधून हुक काढायची, अशी खालून एक सिंगल क्रोशा करायचा आणि ही जशी पाकळी केली आहे तशीच ही पण पाकळी करायची. तुम्ही परत ही मागे जाऊन ह्या पाकळीच्या स्टेप्स पाहू शकता आणि ही पाकळी कंप्लीट करायची. तर ही पण झाल्यावर मी दाखवते. अशा प्रकारे आपण या 2 छोट्या पाकळ्या सुद्धा पूर्ण केल्या आहे. त्यानंतर इथे एक चेन करून हा धागा कापून घेऊ. आता आपल्याला दांडी करायची. याच्यानंतर दांडी म्हणजे फुलाची स्टेम करायसाठी आपल्याला थोडा धागा म्हणजे डबल धाग्याने आपल्याला हे विणायचं आहे आणि छोटीशीच दांडी राहणार आहे, त्यामुळे असा एक हातभर धागा डबल करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे स्लिप नॉट करायची जशी आपण नेहमी करतो तशी. आणि एक चेन करायची. आता यातला एक मेन धागा घ्यायचा आणि एक साईडला ठेवायचा. आता हा साईडचा धागा या हुकवर असा टाकायचा आणि या खालून हा मेन धागा घ्यायचा, म्हणजे जसं पण सिंगल क्रोशिया करतो त्याप्रमाणे. परत दाखवते. हे बघा, हा एक जो लेफ्ट साईडचा धागा आहे तो या हुकवर टाकायचा आणि हा जो मुख्य धागा आहे जो आपण ह्या बोटाला गुंडाळून ठेवला आहे तो या 2 वेड्या खालून ओढायचा. परत टाकायचा. असं करत 7 ते 8 वेळा करायचं. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता हा धागा थोडासा ओढून कापून घेऊ. त्यानंतर या 2 धाग्याची गाठ करून घ्यायची.
म्हणजे हा इथे फिक्स होईल. अशी ही आपली दांडी बनली आहे. हे तर आपलं फिक्सच आहे स्लिप नॉट केल्यामुळे. तर हे पण आपण कापून घेतलं तर चालेल, पण आपण हे नंतर कापू. अशी ही दांडी आणि आता हे फूल. तर आपल्याला इथे पुढच्या प्रोसेससाठी एक फॅब्रिक ग्लू किंवा फेवी बॉन्ड येतो तो लागेल आहे. हे जोडून म्हणजे हे दांडी याला जोडण्याच्या पूर्वी आपल्याला परत एक स्टेप करायची आहे. तर इथे स्लिप नॉट करून घेते, इथे हा धागा जोडून घेते. आपण ही स्टेप आधी पण करू शकतो, म्हणजे हा धागा कापण्याच्या आधी पण करू शकतो, पण आता आपण धागा कापून घेतला तर आता मी दुसरा धागा जोडून करत आहे. हे बघा, आता काय करायचं, इथे जोडल्यानंतर ही याची पुढची बाजू आणि ही याची पुढची बाजू, ही मागची बाजू. आता काय करायचं, ही हुक या नेक्स्ट गॅपमध्ये टाकायची आणि हा धागा बाहेर काढायचा. मग परत या नेक्स्ट गॅपमध्ये टाकायची हुक आणि हा धागा बाहेर काढायचा. नंतर या तीनही वेढ्यामधून हुक बाहेर काढायची. नंतर परत या धाग्यामधून हुक टाकायची, स्पेसमधून, नंतर या स्पेसमधून. असे 3 लूप्स आल्यावर मग हुक या 3 लूप्समधून काढायची. परत तसंच करायचं, नेक्स्ट गॅपमधून हुक टाकून धागा आणायचा वर, नेक्स्ट गॅपमधून हुक टाकून धागा आणायचा वर आणि या 3ही लूपमधून धागा आणायचा वर. असं या पूर्ण पाकळ्या होईपर्यंत करायचं आहे. एकदा हुक टाकायची, नेक्स्ट गॅपमधून धागा काढायचा वर, परत तसंच करायचं, 3 लूप्स घालून हुक काढायची. नंतर इथे एक सिंगल क्रोशा करायचा आणि इथे आता हा धागा कापून घेऊ. यांनी काय झालं, या पाकळ्या जवळ आल्या आहे आणि हे फूल गोल झालं आहे. आता हे फूल तयार झालं आणि ही दांडी पण तयार झाली आहे. आता आपल्याला हे फक्त स्टिक करून घ्यायचे आहे. तर ते कसे करायचे ते दाखवते. या सगळ्या पाकळ्या आतल्या साईडनी चिपवायच्या आहेत. तर इथे थोडा हे टाकायचा. हे आपण स्टिक करण्याऐवजी शिवून पण घेऊ शकतो, म्हणजे स्टिच पण करून घेऊ शकतो. तर इथे हे चिटकवण्याच्या पहिले एक दांडी पण इथे ठेवायची आणि त्यानंतर ह्या 2 पाकळ्या अशा छोट्यावाल्या, चुकलं होतं माझं. हे बघा, छोट्या या आहेत, मोठ्या या आहेत. तर पहिले छोट्या पाकळ्या जोडायच्या आहेत आणि अशा आतल्या साईडने जोडायच्या आहे. मधात तर हे टाकायची स्टेम, देठ टाकायचं आणि इथे अशी जोडून घ्यायची ही दुसरी पाकळी. ही याची आतली बाजू आहे. तर आतल्या बाजूला जोडायचं, बाहेरची बाजू सरळवाली आहे ती बाहेर ठेवायची आणि ही स्टेम अशी मधातून बाहेर आली पाहिजे. हे बघा, अशी बाहेर येत आहे ही. आता त्यानंतर काय करायचं, या 2 पाकळ्या चिपकल्यानंतर ही तिसरी पाकळी चिपकवायची. ह्या 2 पाकळ्यांच्या मधोमध चिटकवायची. थोडी अशी ओढून घेऊन, आलं लक्षात. आता ही तिसरी पण तशीच चिटकवायची, कॉर्नरवरून, 2 कॉर्नरवरून.
अशा प्रकारे आपण या 4 पाकळ्या या 2 पाकळ्यांच्या भोवताल चिपकवून घेतल्या आहेत. सोपं आहे. एखादा आपण चॉकलेट कसं रॅप करतो तसं हे रॅप करून चिपकवत जायचं आहे. आणि मधोमध ही स्टेम ठेवायची, तिला बरोबर मधोमध खाली ठेवायचं. हे फूल बनवून झाल्यानंतर आपल्याला पानं बनवायची आहे. त्यासाठी हा पोपटी रंगाचा धागा घेतला आहे, पॅरेट ग्रीन कलरचा, आणि एक स्लिप नॉट करून घेतली. त्यानंतर चेन्स करायचे आहे. 3 4 5 6 अशा एकूण 20 चेन करून घेऊ. 20 चेन झाल्यानंतर पहिल्या चेन सोडून द्यायची आणि दुसऱ्या चेनमध्ये एक स्लिप स्टिच करायची आहे. त्यानंतरच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशा करायचा. त्याच्यानंतरच्या चेनवर एक हाफ डबल क्रोशा करायचा. परत पुढच्या याच्यावर एक हाफ डबल क्रोशिया. त्यानंतरच्या स्टिचवर एक डबल क्रोशिया. परत पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशिया. हे आपलं इथपर्यंत म्हणजे पानाचा थोडासा भाग झालाय. आता पुन्हा याच्या रिवर्स जायचं. पुढच्या स्टिचवर एक हाफ डबल क्रोशिया, पुन्हा त्याच्या पुढच्या स्टिचवर एक हाफ डबल क्रोशिया, त्याच्या पुढच्या स्टिचवर एक सिंगल क्रोशिया, त्याच्या पुढच्या स्टिचवर एक स्लिप स्टिच. स्लिप स्टिच करताना इथून हुक काढल्यानंतर, म्हणजे हे बघा, स्लिप स्टिच इथून हुक टाकायची, हा धागा बाहेर काढायचा. त्यानंतर ही हुक परत या दांडीजवळ एक स्टिच आहे तिथे टाकायची आणि एक इथून टाका घ्यायचा आणि नंतर दोन्ही वेढ्यातून बाहेर काढायचं. त्यानंतर आपला हा जो हाफ पार्ट उरला आहे तिथे एक सिंगल क्रोशा करायचा. पुढच्या याच्यावर एक हाफ डबल क्रोशिया, त्याच्या पुढच्या स्टिचवर परत एक हाफ डबल क्रोशिया, पुढच्या 2 स्टिचेसवर एक एक डबल क्रोशिया करायचा. एक डबल क्रोशिया, नंतर पुढे पुन्हा एक डबल क्रोशिया. त्यानंतर आता रिवर्स जायचं आहे, म्हणजे इथे हाफ डबल क्रोशिया, पुढे परत एक हाफ डबल क्रोशिया, त्यानंतर एक सिंगल क्रोशिया, त्यानंतर पुढच्या स्टिचवर एक स्लिप स्टिच. आता ह्या दोन्ही पानांचा अर्धा अर्धा भाग झाला आहे आणि हे फूल पण या पानांना जोडल्या गेलं आहे. आता याच्या इकडची साईड पूर्ण करायची आहे. त्यासाठी एक चेन करायची, नंतर पुढच्या स्टिचमध्ये एक स्लिप स्टिच, पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशिया, जसं आपण हा भाग केला आहे तसंच. पुढच्या स्टिचवर एक हाफ डबल क्रोशिया, परत पुढच्या स्टिचवर एक हाफ डबल क्रोशिया, त्याच्या पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशिया, त्याच्या पुढच्या स्टिचवर पुन्हा एक डबल क्रोशिया, त्यानंतर एक हाफ डबल क्रोशिया, परत एक हाफ डबल क्रोशिया पुढच्या स्टिचवर, त्यानंतर एक सिंगल क्रोशिया, त्यानंतर इथे स्लिप स्टिच. तर हे बघा, एक पान तयार झालं आहे. तसंच आता हा भाग पूर्ण करायचा आहे. इथे एक सिंगल क्रोशिया, पुढच्या स्टिचवर एक हाफ डबल क्रोशिया, परत नेक्स्ट स्टिचवर एक हाफ डबल क्रोशिया, पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशिया, परत पुढच्या स्टिचवर एक डबल क्रोशिया. आता कमी करत जायचं.
पहिले एक हाफ डबल क्रोशिया, पुन्हा नेक्स्ट स्टिचवर एक हाफ डबल क्रोशिया, त्यानंतर एक सिंगल क्रोशिया, त्यानंतर स्लिप स्टिच, एक चेन करून पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिचने जोडायचं आणि हा धागा एक चेन करून कापून घ्यायचा. त्यानंतर हे दोन्ही धागे मागून हुकच्या साहाय्याने ओढून घ्यायचे आणि असे हाईड करायचे, एक्स्ट्रा धागा कापून घ्यायचा. हा पण तसाच कापून घेऊ. या फुलाला पाने विणून झाली आहे. आता इथून आपल्याला याला जोडायसाठी काही चेन्स करायचे आहे. त्यासाठी एक स्लिप नॉट करायची हिरव्या धाग्याने. इथे पानांच्या मधोमध सिंगल क्रोशा करायचा. त्यानंतर या दांडीला घेऊन सिंगल क्रोशे करायचे. हे दोन्ही धागे घेऊन दांडीवर सिंगल क्रोशे करायचे, जी उरलेली दांडी आहे. तुम्ही दांडी मोठी पण घेऊ शकता, म्हणजे त्यापेक्षा लांब बनेल. हे बघा, अशा प्रकारे आपण हे पूर्ण दांडीला एक एक सिंगल क्रोशाने गुंडाळून घेतलंय, रॅप करून घेतलं आहे. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार याची लांबी ठेवू शकता. आता चेन्स करायच्या 3 4 5 6 7 आणि इथे काही चेन्स नंतर याला 6 चेन्स झाल्यानंतर इथे खाली स्लिप स्टिचने जोडायचं. एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा, म्हणजे आपला एक छोटासा लूप तयार झाला पाहिजे. हा लूप तुम्ही तुमच्या इच्छेने मोठा पण ठेवू शकता. आपण थोडा मोठा घेऊ, म्हणजे जास्त लांब किचन छान वाटत नाही. तुम्ही जर याचं बॅग छान म्हणजे बनवत असाल तर मोठा पण छान वाटेल. याचं हवं तर किचन किंवा बॅग चार्म सुद्धा बनवता येईल, म्हणजे एकाच वस्तूचे 2 उपयोग होईल. मी इथे याला हे करते, इतकं मला बरोबर वाटत आहे. तिथे सिंगल क्रोशा एक चेन करून हा धागा कापून घ्यायचा. हाही धागा आपल्याला अशाच पद्धतीने इथे हाईड करता येणार आहे. जिथे आपण सिंगल क्रोशे घेतले तिथून या धाग्याला असं ओढायचं आणि एक्स्ट्रा धागा कापून घ्यायचा. हे बघा, अशा पद्धतीने आणखी खालीपर्यंत ओढायचं, म्हणजे याचा टोक असं बाहेर येणार नाही, पूर्ण आतमध्ये दबेल. हे इथे पानांपर्यंत याला हाईड करायचं. हे बघा, कुठेही टोक असं निघालं नाही. आणि हे असा चार्म तयार झाला किंवा किचन. नंतर माझ्याकडे हे किचन रिंग आहे, तर यामध्ये मी टाकते याला. साखळीमध्ये नंतर हे टाईट करा. कोणाला गिफ्ट द्यायसाठी खूप सुंदर आहे. तुम्ही आणखी पाने करू शकता याला.